हॅलो एव्हरीवन, वेलकम टू मानसीज फूड हब. तर ह्या थंडीच्या सीझनमध्ये मस्त पौष्टिक लाडू आपण नेहमीच खात असतो. तर आपण ही लाडवाची सिरीज बघत होतो. त्या लाडवाच्या सिरीज मधला हा दुसरा पौष्टिक लाडू आहे, तो म्हणजे कणकेचा लाडू. परवा आपण डिंकाचे लाडू बघितले, तसेच आज आपण हा दुसरा पौष्टिक लाडू बघतोय कणकेचा. तर आपण पटकन इन्ग्रेडियंट्स चेक करूया. इथे मी घेतली आहे 2 कप कणिक. इथे 2 कप कणकेला आपण 1.5 कप पिठी साखर घेतली आहे. हे घरचं तूप आहे आपल्या. इथे मी डिंक घेतलाय आणि इथे मी बदाम घेतलेत बारीक करून आणि जायफळची पूड. तुम्हाला ह्याच्यामध्ये ड्रायफ्रुट्स ऍड करायचे असतील तर तुम्ही कुठले तुम्हाला आवडतात ते ऍड करू शकता आणि साखरेचं पण प्रमाण तुम्हाला हवं तसं तुम्ही कमी जास्त करू शकता. तर आता या पौष्टिक लाडूची प्रोसेस आपण सुरू करूया. इथे आपण तूप घालून घेतलंय पहिल्यांदा. तर ह्या तुपात आपण सगळ्यात आधी डिंक तळून घ्यायचा आहे. तर आता आपण इथे पहिल्यांदा डिंक तळून घेऊया. तर हे लाडू पौष्टिक का असतात ते आता आपण जाणून घेऊया. कारण याच्यामध्ये डिंक असतो, ड्रायफ्रुट्स असतात, कणिक असते. कणकेमध्ये आपल्याला कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट्स मिळतात. ड्रायफ्रुट्स मधनं आपल्याला इन्स्टंट एनर्जी मिळते. यात साखर असते, तूप घरचं असतं. त्यामुळे हे लाडू खूप पौष्टिक असतात. गडबडीत जर आपल्याला बाहेर जायचं असेल आणि ब्रेकफास्टला वेळ नसेल तर हा एक लाडू खाल्ला तरी हा तुमच्या पोटाला खूप आधार देतो. आपण ऑफिसमध्ये वगैरे असताना किंवा मुलं शाळेत जातात तेव्हा त्यांना छोट्याशा डब्यातून हा एक लाडू तुम्ही देऊ शकता. त्याच्यामध्ये खूप एनर्जी असते, त्यामुळे ते संध्याकाळी घरी येईपर्यंत त्यांच्याकडे एनर्जी राहते. तर आता इथे डिंक असा मस्त फुलवून घ्यायचा आहे. आता आपला सगळा डिंक तळून झालाय. आता आपण हे बदाम जे आहेत ते तळून घेऊया. आता याच तुपात आपण कणिक घालून घ्यायची आणि कणिक भाजून घ्यायची. तर आता ही कणिक आपण मंद आचेवर भाजून घेणार आहे खरपूस. जर तुम्हाला तूप कमी वाटलं तर तुम्ही मध्ये मध्ये तूप ऍड करू शकता. तर इथे ही कणिक मला थोडीशी कोरडी वाटतेय, म्हणून मी इथे 2 चमचे तूप ऍड करते. ही कणिक आपण तुपावर भाजतोय. ही कणिक आता भाजली जाते. त्याचा इतका सुंदर सुगंध सुटलाय, मस्त वास येतो एकदम. तर आता इथे तुम्ही बघू शकता या कणकेचा रंग बदलायला लागलाय. ही कणिक भाजायला वेळ लागतो, 10 मिनिटं लागतात. गॅस मोठा नाही करायचा, मंद आचेवरच ही कणिक भाजायची, नाहीतर ती करपते आणि करपलेल्या कणकेला वास वेगळा येतो. त्यामुळं एकदम मंद आचेवरच कणिक भाजून घ्यायची. आणि आपण म्हणतोच ना, सब्र का फल मीठा होता है. त्यामुळे मीठा फल आपल्याला मस्त लाडू मिळतील. तर तुम्ही इथे बघू शकता आपली कणिक भाजून झाली आहे, कणकेचा रंग पण बदललाय. अशा स्टेजला गॅस बंद करायचा आणि ही कणिक गार होईपर्यंत वाट बघायची. तर इथे आपण ही कणिक गार करायला ठेवून दिली होती. तर आता ही कणिक गार झाली आहे. आता ह्याच्यामध्ये आपण ड्रायफ्रुट्स घालायचे, डिंक घालायचा आणि पिठी साखर पण ऍड करायची. ही कणिक गार झाल्याशिवाय ह्याच्यामध्ये साखर वगैरे नाही घालायचं. कणिक गार करून घ्यायची आणि मग साखर आणि ड्रायफ्रुट्स, डिंक सगळं ऍड करायचं. आता इथं आपण ही जायफळाची पूड करून घेतली आहे, ती ऍड करायची आणि हे सगळं नीट मिक्स करून घ्यायचं. तुम्ही हे मिक्स करायसाठी मिक्सरमध्ये सुद्धा फिरवू शकता आणि हाताने करू शकता. हे लाडू करायला सोपे आहेत, तुम्ही नक्की ट्राय करून बघा. थंडीच्या सीझनमध्ये असं पौष्टिक आपण खाल्लेलं चांगलं असतं. सो ह्या सीझनला हे लाडू नक्की ट्राय करून बघा. आणि हा लाडू घरी आपल्या जे अवेलेबल असतं साहित्य त्यातून हा लाडू बनतो, त्यामुळे ह्याला एक्स्ट्रा असं काही आणायला लागत नाही. त्यामुळे तुम्ही हा लाडू नक्की ट्राय करून बघा. तर हे सगळं मिक्स करून झालं की असा मस्त लाडू वळायला घ्यायचा. हे मिश्रण जर खूप कोरडं वाटलं तर तुम्ही 1 ते 2 चमचे तूप घालू शकता. बाकी ह्याच्यामध्ये काही नाही घालायचं. 2000 years later. तर इथे तयार आहेत हे आपले मस्त असे कणकेचे लाडू. तुम्ही बघू शकता. या विंटर सीझनला तुम्ही नक्की हे लाडू ट्राय करून बघा आणि कसे वाटले मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि जर तुम्ही अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर आजच सबस्क्राईब करा.